माझं नाव विशाल आबासाहेब कुमटे। आज संपूर्ण भोर तालुक्यामधील गोसावी समाज एकत्रीकरणमध्ये इथं जमलेला आहे। त्यांचं सर्वांचं एकच मत आणि सगळ्यांचं एकच मागणं आहे की नराधमाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। आता तो नराधम पोलीस चौकशीमध्ये वगैरे आहे किंवा कस्टडीमध्ये आहेच, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून बाबा ज्या चिमुकलींवर अत्याचार झाला, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला, त्यांचा खून करण्यात आला, अक्षरशः 8 आणि 9 वर्षाच्या लहान लहान मुलींवर अत्याचार झाला। आम्हा सर्वांचं एकच मागणं वगैरे आहे, नराधमाला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे, बस एवढंच मागणं आहे। त्या गोष्टी खटल्यामध्ये ज्या अडकलेल्या आहेत त्या गोष्टी सर्व बाजूला वगैरे ठेवून त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे। ज्या गोष्टी पेंडिंगवर पुढे चालल्यात की आम्ही शिक्षा वगैरे देऊ, आम्ही फाशी वगैरे देऊ, पुढे वगैरे गोष्टी वगैरे करू, पण त्या गोष्टी पुढे चालल्यात ती लवकरात लवकर झाली पाहिजे। तो नराधम किमान 15 दिवसाच्या आतमध्ये त्या नराधमाला फाशी शिक्षा झाली पाहिजे, ही सरकारला आमच्याकडून सर्वांना आव्हान आहे किंवा सांगणं आहे। त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, बस हीच आमची इच्छा आहे। छाया दिलीप साळुंके, मी राहणार वडगाव डाळची आहे, तालुका भोर आहे। आम्ही फक्त ह्या चिमुकलीचा न्याय मिळवण्यासाठी सर्वजण इथं जमलेलो आहेत। त्याला न्याय मिळालाच पाहिजे, फाशी त्यांना झालीच पाहिजे, न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे। माझं नाव रमेश सुरम पवार, मी राहणार किवत, तालुका भोर, जिल्हा पुणे। येथून माझा गोसावी समाज मोजकाच आहे माझ्या तालुक्यात, पण आमच्या गोसावी समाजावर जे अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही हा मूक मोर्चा ठेवलेला आहे। तहसीलदार साहेबांना आम्ही ते प्रत देणार आहे, त्याच्यानंतर आमचा मूक मोर्चा होईल। आमचा असा निषेध आहे की हा लहान बाळावर जे अत्याचार झाला आहे ह्याच्यासाठी त्यांना ती फाशी व्हावी, ह्याच्यासाठी आम्ही एकत्र येऊन हा मोर्चा काढतोय, हे जाहीर निषेध करतोय आम्ही त्यांचा।